लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व सुहित आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे भाजे तुम्हा संतावरी हो दे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठ्ठल विठ्ठल यंत प्रविश्यवाच दिवां प्रसुतां संजीवयन्त किल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणात्मो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगन्निहित पाणिं मण्डलं वन्दनानां तरुण तुलसीमाला कंधरौ कङ्गणेत्रम् सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करो नमो ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मती मंद ते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणातरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य देवनिधी भगवान श्री विश्व मौली ज्ञानोबराय यांचे प्राणप्रिय असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा आणि या विश्वाच्या पाठीवर आपल्या जीवनाचं कल्याण करता आपलं सर्वस्व बलिदान देणारे संत असतील आई वडील असतील किंबहुना भगवंत असेल त्यांची कृतज्ञता व्यक्त करणारा हा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे भगवत चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो माझ्या हातात आज या पवित्र आपल्या गावामध्ये आपल्याच गावातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय श्री कैलासवासी जालिंदर बाबासाहेब पवार यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे. ज्या लोकांमध्ये आपण राहतो मिठे महाराज त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. ज्या लोकांमध्ये आपण या गतिमान जीवनाची या प्रवाही जीवनाची वाटचाल करतो त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. कबीरदासजी महाराज म्हणतात आएगा तो जाएगा राजा रंक फकीर. जो जो या मृत्यू लोकांमध्ये आलेला आहे तो राजा असो रंक असो अथवा फकीर असो प्रत्येकाला एक ना एक दिवस जाणं निश्चित आहे. आपण कीर्तन मंडपामध्ये बसलोय धर्म मंडपामध्ये बसलोय. बसलेल्या सर्व श्रोते मंडळींना माझी एक नम्र विनंती असेल बरोबर 12 वाजता कीर्तन संपेल. किती वाजता 12 वाजता. ज्यांना खूप महत्वाचं काम असेल ते आताच कीर्तन मंडपाच्या बाहेर गेले तरी आपल्याला अडचण नाही. ज्यांना मोबाईल वरती काम असेल ज्यांना काही अर्जंट फोन येत असतील कारण की बरेचशी कामाशी असतात महत्वाचे असतात फोन उचलावे लागतात. पण काय तुकोबरायचं प्रमाण आहे मिठे महाराज भजनी विक्षेपतेची पै मरण किंवा तुमच्या माहिती करता सांगतो कीर्तनी बडबड करी लजो कोणी बेडूक होऊनी येईन जन्मा
तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनामध्ये बडबड जर केली बाबा तर बेडकाच्या जन्माला जावं लागतं. मग ज्याचं जसं माप असेल, ज्याची जशी साईज असेल तसं बेडूक व्हावं लागतं. माझ्यासारखं बारीक असेल तर बारीक बेडूक होईल नाही का. जर आमच्या मिठे महाराजांसारखं असेल तर मोठा बेडूक होईल, पण बेडकाच्या जन्माला मात्र जावं लागतं. ज्याचं जसं माप असेल. म्हणून कीर्तनामध्ये भजनामध्ये विक्षेप करायचा नसतो. कीर्तन ही जीवाचे काम करून ऐकणारी गोष्ट आहे बरं का. या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये तुमच्या आमच्या कल्याणाचं साधन, तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन साधू संतांनी जे सांगितलं ते फक्त कीर्तन सांगितलं. ते चालून जाईल. कले दोषिणी धे राजन नास्ते को महान गुणात कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परमृजे. या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये तुमच्या आमच्या कल्याणाचा मार्ग साधू संतांनी सांगितला ते म्हणजे फक्त कीर्तन, ते म्हणजे फक्त भजन, ते म्हणजे फक्त सत्संग. मग या सत्संगामध्ये येऊन जर तुम्हाला कीर्तन ऐकायला वेळ भेटत नसेल, भजन करण्याकरता वेळ भेटत नसेल आणि इथं येऊनही तुम्ही जर खूप बिझी असाल तर न आलेलं बरं, न आलेलं बरं. एवढेच जर तुमच्या मागे देवापेक्षा मोठी काम आहे नाही का, देवापेक्षा श्रेष्ठ या जगात काहीच नाही. तो हा देवाचा आहे देव बळ्या माझा पंढरीराव. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न भगवान परमात्मा. उत्पत्ती स्थिती आणि प्रलय या तीनही सत्ता स्वतंत्रपणेच्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नका. आज आपण या कीर्तन मंडपामध्ये बसलोय, कोणाच्या सत्तेने बसलोय? भगवंताच्या सत्तेने बसलोय. बरोबर कडे बाबा. आपण शाखोशाख करतो, कोणाच्या सत्तेने करतो? भगवंताच्या सत्तेने करतो. मग त्याचं भजन करण्याकरता जर आपल्याला वेळ नसेल तर आता कीर्तन मंडपातून उठले तरी आपल्याला काहीच वाईट वाटत नाही. 1 तास उरला कटवाण करायची, 1 तास फक्त आपल्याला भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. आज ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तनाची सेवा आहे ते आपल्या गावाचे एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय श्री जालिंदर भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची सेवा आहे. घरातला व्यक्ती गेल्यानंतर त्या घरावरती काय दुःखाचा डोंगर कोसळतो. महाराज म्हणतात जावे त्याच्या वंशात जेव्हाकडे. तो प्रसंग स्वतःवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते दुःख माणसाला कळत नाही. मी सांगून जाईल. एक वाक्य लक्षात ठेवा. कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे घरातला बाप माणूस, घरातला करता माणूस बरं का. प्रत्येक देव प्रसन्न करण्याकरता मिठे महाराज नवस करावा लागतो. प्रत्येक देवाला प्रसन्न करण्याकरता घेसी तेव्हा देसी ऐसा असली उदार हा देवाचा स्वभाव आहे. हा देवाचा स्वभाव आहे. काहीतरी देवाला द्यावं लागतं तेव्हा देव प्रसन्न होतो. हा देवाचा स्वभाव आहे. पण सांगून जाईल या जगाच्या पाठीवर 2 अशी पात्र आहेत. एक आहे आई वडील आणि दुसरे आहे संत. ते आपल्याकडून काहीच घेत नाही, फक्त देत राहतात. त्याला आई वडील म्हणतात. फक्त देत राहतात त्याला संत म्हणतात. सांगून जाईल भगवंत प्रत्येकाच्या घरात रूप धारण करू शकत नाही. भगवंत प्रत्येकाच्या घरात अवतार धारण करू शकत नाही. प्रगट रूपाने भगवंत प्रत्येकाच्या घरात राहू शकत नाही. म्हणून भगवंतांनी निर्माण केली 2 दैवत, ते म्हणजे आई आणि वडील. प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे 2 दैवत आहेत. माऊली ज्ञानोबा सांगतात ऐका. आजचं कीर्तन हे प्रासंगिक कीर्तन आहे, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. विनोद ऐकण्याच्या दृष्टीने कीर्तनात बसू नका बरं का. तसं सप्ताहातलं कीर्तन असतं तर तुम्हाला हसवता यायला असतं, पण आज नेहमी ते कीर्तन आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात आपल्या घरातली 2 दैवत आहेत. कोणती 2 दैवत? ऐका. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेचे कीर शिबिरे लोण कीजे. कोण आहे? सकळ तीर्थाचे दुरे. जगातले सगळे तीर्थ फिरून आल्यानंतर जे पुण्य प्राप्त होत नाही, जे पुण्य जर तुम्हाला प्राप्त करत असेल तर ते कुठं आहे? सकळ तीर्थाचे दुरे. सकाळी उठल्यानंतर जो आपल्या आईच्या चरणावरती, आपल्या वडिलांच्या चरणावरती माथा टेकवतो त्याला जगात कुठेही जा त्याला अपयश नाही. टाके बाबा त्याला जगात कुठेच अपयश नाही. एक सुंदर वाक्य मी वाचलं होतं, ऐकून ठेवा. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर जर वाटलं आपण आपल्या आई वडिलांचं रोज दर्शन केलं पाहिजे तर दर्शन करा. मी सांगून जाईल काय वाक्य ऐका. हमारे तकदीर पर चलने वाले लोगों से जाके कह दो. नीट ऐका. हमारे तकदीर पर चलने वाले लोगों से जाके कह दो हम घर से दवा नहीं बल्कि माँ बाप की दुआ लेकर निकलते. घराच्या बाहेर पडताना औषध गोळी घेऊन बाहेर पडायची गरज नाही पडली पाहिजे. जो माणूस सकाळी उठून आई वडिलांच्या चरणावरती नतमस्तक होतो त्याच्या आयुष्यामध्ये परत कधी अपयश येत नाही. लक्षात ठेवा. त्याच्या आयुष्यात परत अपयशच नाही. त्याच्याकडे गडगंज श्रीमंती असेल पण जो आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होत नसेल, माझं वाक्य लिहून ठेवा. एक ना एक दिवस त्याच्या जीवनामध्ये एवढा दुःख पडेल, एवढा दुःखाचा त्रास त्याला सहन करावा लागेल, परत ते दुःख भरून काढू शकत नाही, पुढेच काढू शकत नाही. ज्याच्या पाठीमागे आई वडिलांचा आशीर्वाद आहे, साधू संतांचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमागे भगवंताचा आशीर्वाद आहे, त्याच्या जीवनामध्ये संपत्ती कमी असेल, ऐश्वर्य कमी असेल, सत्ता नसेल,
पण त्याच्या जीवनामध्ये सुख असेल बरं का. त्याच्या जीवनामध्ये रावणाचा ऐश्वर किती होत ऐका. लंके माझे घरी किती ते ऐका. सांगत असे संख्या जैसी तैसी. कोटी घरे जेथे काश आणि तांब्याचे शुद्ध कांचनाचे सप्त कोटी. मला सांगा रावणा एवढा श्रीमंत आपल्या गावात कोणी आहे का. रावणा एवढा श्रीमंत आपल्या गावात जर कोणी असेल तर त्याने बिंदास कीर्तन ऐकू नका, मोबाईल बघू नका, वाटेल ते करा. रावणा एवढा जर श्रीमंत असेल तर मी सांगतो आता निवडणुका सीझन आला मिठी महाराज स्वतःच्या निवडणुका समजायला. रावण जर आपल्या गावामध्ये निवडणुकीला उभा राहिला असता तर त्याला कोणाकडे भीक मागण्याची गरज पडली नसती. कशाची. मतदानाची भीक. अलीकडे इतकी वाईट परिस्थिती आहे. मतदान, कन्यादान, अन्नदान, ज्ञानदान. बरोबर आहे. शब्द काय. ज्ञानदान, कन्यादान, अन्नदान, मतदान. मला सांगा मतदानाचे पैसे घ्यावे का. घेणाऱ्याने घेऊ नये आणि देणाऱ्याने देऊ नये. त्याची पाप आहे. घेणाऱ्याने जरी घेतले तर घेणाऱ्याला पाप आहे, देणाऱ्याने जरी दिले तर देणाऱ्याला सुद्धा पाप आहे. पण मत आता विकल्या जात आहे, हे दुर्दैव आहे. मी सांगत होतो ऐश्वर्य संपन्न रावण 80,000 बायका होते त्याला. किती बाबा. 80,000. एक सांभाळता नाकीन वाले आपल्या. एक सांभाळता लग्न माझंही झालंय. इथं बसलेलं बऱ्यापैकीच झालंय. ज्यांचं नसेल झालं त्यांनी डबल करून बघा बरं का. दुःख किती आहे संसारामध्ये. महाराज म्हणतात संसार दुःखमुळे दुहीकडे इंग विश्रांती नाही. कुठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य. पाठी लागली ओढाळ कवडावे शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. संसाराचं मूळ स्वरूप दुःख आहे. आणि जर नवरा बायको एका विचाराचे नसतील बाबा तर मग दुःखच दुःख आहे. जाता जाता एक दृष्टांत दाखवा म्हणून सांगून जाईल. मुंबई सारख्या शहरामध्ये गणेश बाबा एक जोडपं राहायला गेलेलं. नवीन लग्न झालं. मुंबई सारख्या शहरामध्ये राहायला गेले. एक छोटेशी रूम करून ते राहत होते. आणि राहत असताना 4-5 वर्ष त्यांच्या लग्नाला झाले. मिठे महाराज त्या माणसाला वाटायचं, त्या मालकाला वाटायचं 4-5 वर्ष झाले की माहेरी जात नाही. तिने एकदा तरी माहेरी गेलं पाहिजे. कधीतरी माणसाला असं वाटतं जरा मोकळी असावी, जरा फ्रीडम असावा म्हणून असं वाटतं नाही का. सारखं सारखं रोज रोज तीच बायकोची कटकट, तेच बघायचं, तेच उठायचं, तेच काढण्या, सगळ्या गोष्टीचा कंटाळ येतो. म्हणून कुठेतरी फिरून यावं किंवा जरा एकटं राहावं. तुकोबाराय म्हणतात की नाही. तुका म्हणे आम्हा एकांता संवाद ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सरा. भगवंताच्या चिंतन करता म्हणा, आत्मचिंतन करता म्हणा, पण कशा करता का होईना एकांत असावा. म्हणून त्याने त्याच्या बायकोला सांगितलं अगं तुला आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहिणी आहेत, नातेगोते आहेत, काका मावशी मामा सगळे आहेत. कधी तुला असं वाटत नाही का माहेरला जावं, त्यांना सगळ्यांना भेटावं. ती म्हणली म्हणजे तुम्ही मला माहेरला काढलं तुम्ही इकडे मज्जा करा. ती म्हणली अगं आई साहेब. तो म्हणला तू फक्त माहेरीला सगळ्यांना भेटून मी घराच्या बाहेर कुठेच जात नाही. त्याने बराच आग्रह झाल्यानंतर भेटे महाराज. ती म्हणली ठीक आहे तुमची इच्छा आहे ना मी माहेरी जावं, ठीक आहे मी माहेरी जाते, पण मी सांगाल तसं तुम्ही वागायचं. तो म्हणला ठीक आहे काय तुझं म्हणणं आहे. मी सांगून तसं वागायचं. जोपर्यंत मी माहेरून परत येत नाही तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे. दूधवाल्याला सांगितलं दूध घरी आणून द्यायचं, पेपरवाल्याला सांगितलं पेपर घरात आणून द्यायचा. जो काही करणं 8 दिवस लागणार होता मिठे महाराज सगळा भरून ठेवला. आणि त्याची बायको 5-10 वर्षांनी माहेरी गेली. पण जाताना तिने एक डोकं लावलं. आपलं 5-6 वर्षाचं जे काही पोरगं होतं ते घरी ठेवून गेली. म्हणजे बाबा आणि तुम्ही तर राहा, मी 8-10 दिवसात भेटून येते. ती माहेरी गेली. पण गेल्या गेल्या तिला फोन लावला. हॅलो कुठे आहात तुम्ही. नवऱ्याला फोन लावला कुठे आहात तुम्ही. तो म्हणला घरीच आहे मी. घरी कशावरून घरी. आता तो म्हणला घरीच आहे मी. ती म्हणली माझा तुमच्यावर विश्वास नाही, कशावरून तुम्ही घरी आहेत. जर तुम्ही घरी असाल तर किचन मध्ये जा, मिक्सरची पिन काढा नाही का, त्या बोर्ड मध्ये पिन खोटा आणि मला आवाज ऐकवा. काही बाई होती महाराज तिचा मिक्सरवर विश्वास होता पण नवऱ्यावर नव्हता. घरात जा म्हणली मिक्सरचं पिन लावा मला आवाज ऐकवा मग मला विश्वास देईल. तिने आपलं मिक्सर घेतलं, पिन खोचली चालू केला, आवाज खुर्र आला. ती म्हणली ओके ठीक आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे आहात तुम्ही. ती म्हणतो म्हणला मी घरीच आहे. कशावरून तुम्ही घरी. मिक्सर लावा. 8-10 दिवस मिठी मारत असा त्यांचा नित्यनेम लागला. आणि 10व्या दिवशी अचानक तिला वाटलं आपण आता नवऱ्याला सरप्राईज देऊ म्हणून सकाळी सकाळी लवकर उठली, बॅग वगैरे भरली आणि 12-1 वाजेपर्यंत दुपारी ती घरी आली. आल्यानंतर दरवाजा वाजवला. बघितलं तर दरवाजा उघडा आहे. दरवाजा उघडा आतमध्ये गेली. ते 4-5 वर्षाचं पोरग आपल्या बेडवर गेम टीव्ही मध्ये गेम खेळत होतं. आणि सगळ्या घरात फिरली. बेडरूम मध्ये गेली, किचन मध्ये गेली, सगळीकडे बघितलं. तिला तिचा नवरा कुठं दिसणार. त्याने विचारलं बाळा अरे तुझे पप्पा पुढे गेले. बाळ्यानं दिलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. बाळ्या म्हणला मग मी जेव्हा तू माहेरी गेली जेव्हापासून पप्पा मिक्सर घेऊन गेले ते अजून आले नाही. ते अजून आले नाही. मला सांगा असा जर प्रपंच असेल, असे जर पती पत्नी असेल तर आपल्या जीवनामध्ये कधी सुख प्राप्त होणार आहे. प्रपंचामध्ये सुख आहे. तो प्रपंच फक्त जगदूर तुकोबारासारखा आपल्याला करता आला पाहिजे. तुकोबारा म्हणतात सुखे करावा संसार न सांगावे दुहीवार. दया क्षमा घर तुझवी ते येतील मुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता.
तुका म्हणे जाता पांडुरंग ओळखीला. परमार्थ करण्याकरता घरदार सोडायची गरज नाही. ज्या ठिकाणी असाल ते करा, जेथे तेथे ज्या ठिकाणी तुम्ही असाल, ज्या स्थळी असाल, तिथे राहून तुम्हाला परमार्थ करता येतो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आपल्या जीवनामध्ये दुःखाचं रूपांतर सुखात व्हावं असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? आपण कोणतंही काम जर करत असू तर त्या कामामध्ये आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराने साधू संतांनी तुमच्या आमच्या पाया पडून सांगितलं, हात जोडून सांगितलं. तुकोबाराय म्हणतात घर जोडून विनवते तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पण एवढं ऐकलं नाही. परत तुकोबार म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला, घरे काही बोला मुखी नाम. हात जोडून सांगितलं, पाया पडून सांगितलं, एवढ्यावर तुम्ही आम्ही ऐकलं नाही. शेवटी आमचे नाथ बाबा म्हणतात किती सांगू तरी ना ऐकती पटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. नाथ बाबांनी शिवी देऊन सांगितलं. का शिवी दिली? तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ नाथ बाबांच्या अंतःकरणामध्ये आहे. तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ फक्त आणि फक्त संतांच्याच अंतःकरणामध्ये आहे. शोधून या आले संत हिता हित जगाचे, पुढते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जे जग बुडतंय हे साधू संतांच्या डोळ्याने त्यांना बघवत नाही. तुमच्या आमच्या कल्याणाकरता ज्यांनी अवतार धारण केला ते फक्त या विश्वाच्या पाठीवर संत आहेत. हाती धरून या दाविले घरा, त्याचा उपकारा काय द्यावे. ज्यांनी आपल्या हाताला धरून आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवला त्या संतांच्या ऋणातून आपण कसं उतराय होऊ सांगा. मार्ग धावणे गेले आधी दयानिधी संत तेने चिपटते चालू जाता, न पडे म्हणता खोटे काही. साधू संतांनी ऋषी मुनीने तुम्हाला तो मार्ग दाखवला, त्या मार्गाने जर आपण वाटचाल करा तर न पडे गुंता खोटे काही. पण एवढं सांगून ऐकतील त्याला माणसं कोण पडेल नाही का? त्याला माणसं कोण म्हणेल? आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक म्हण आहे बरं का म्हणते महाराज. नाशिक जिल्ह्यामध्ये एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. म्हणजे जन्माला येताना माणूस एखादी सवय घेऊन जर आला, खोड घेऊन जर आला तर ती मेल्याशिवाय त्याची जात नाही. एक दृष्टांत आठवलं म्हणून सांगतो. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही 4 वर्ष कीर्तनाच्या परीक्षा देत होतो. 4 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला आणि आमच्या गावाकडे आम्ही 8 दिवसाचा सप्ताह करता निघालो. जात असताना पूर्वीचा प्रवास म्हणजे 2008 आणि 9 ची गोष्ट आहे. तेव्हा काही गाड्या वगैरे नव्हत्या आणि सगळ्यात स्वस्ताचा प्रवास पूर्वीचा म्हणजे रेल्वेचा प्रवास. किती साहित्य न्या, पखवाज न्या, पेटी न्या, ज्ञानेश्वरी न्या, आपल्या ज्ञानेश्वरी रेल्वेमध्ये टाकायची जायचं. मग त्यावेळेला मनमाडला जायला एक पॅसेंजर रेल्वे होती बरं, पॅसेंजर गाडी होती. ती 12:30 पावणे 1 तास टाइम रात्रीचा आणि पहाटे ती 4:30-5 वाजता मनमाडला पोहोचायची. त्या गाडीने लक्षपूर्वक ऐका, मी सवय खोड या शब्दावर सांगतोय बरं का. आम्ही प्रवास करण्याकरता निघालो, रेल्वे स्टेशनला गेलो, पुण्याला तिकीट काढलं, पॅसेंजर मध्ये बसलो. 12:30 पावणे 1 वाजता गाडी चालू झाली. मजल दर मजल करत 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 सकाळी 5:30 पावणे 6 वाजता आम्ही मनमाड जंक्शनला पोहोचलो. पोहोचल्यानंतर मिठे महाराज सकाळची वेळ होती. अगदी वेदांताच्या भाषेत सांगायचं झालं तर मंद अंधकार होता बरं का. मंद अंधकार, पूर्ण उजेडही नाही आणि पूर्ण अंधारही नाही. अशा वेळेला पहाटे आम्ही मनमाडला पोहोचलो. पोहोचल्यानंतर सकाळची वेळ, एवढे सकाळी काही त्या ठिकाणी रिक्षा नसतात. म्हणजे रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर बस स्टँडला जाण्याकरता सकाळी दिवसभर रिक्षा असतात पण सकाळी नसतात. म्हणून रिक्षा नसल्यानंतर तिथे एक वेगळी व्यवस्था आहे. कशाची व्यवस्था आहे? घोडागाडी, त्या घोडागाडीची व्यवस्था आहे, टांग्याची व्यवस्था आहे. मग सकाळी ते टांगेवाले येतात. कुठं जायचं महाराज? ते आपले आले. त्यांनी बघितलं एवढे 4-5 जण आत्ताच उतरले, सकाळी पोहण्याची वेळ आहे, कशाला गिराईक सोडायचं. म्हणून त्यांनी आमच्या हातात पकवास घेतला, ज्ञानेश्वरी घेतली, पेटी घेतली, त्या टांग्यामध्ये ठेवली. मिठे महाराज घोडा जोडला, टांग्याला घोडा जोडला आणि टांगा चालू झाला. आता टांगा चालू झाल्यानंतर ते घोडं 5-10 पावलं चालायचं, थांबायचं. ताके बाबा ते 5-10 पावलं चालायचं, थांबायचं, 5-10 पावलं चालायचं, थांबायचं. मी त्याला सांगितलं, अरे बाबा आम्हाला सकाळी श्री गणेशा करायला जायचंय, सप्ताहाचा प्रारंभ आहे, आज आम्ही वेळेत पोहोचलो पाहिजे नाही का, पंचपरिभजन झालं पाहिजे, पारायण वेळेत सुरू झालं पाहिजे. असा जर तुझं टांगा चाललं तर कधी पोहोचायचो आम्ही? काला संपायचं तरी जायचो नाही, कधी पोहोचायचो?
असं मी एक दोन वेळा म्हणालो. नंतर तो म्हणाला महाराज चूक तुमची नाही, चूक माझी नाही. मी म्हणलं घोडा तुझा, गाडी तुझी नाही का, गाडीचा मालक तुझी नाही तर कोणाची. वेळेमध्ये त्या बस स्टँडला पोहोचवणं तुझं कर्तव्य, तुझं काम आहे, तू आम्हाला वेळेत सोडलं पाहिजे. तो म्हणाला महाराज तुम्ही खूप सकाळी सकाळी लवकर आला, माझी नीट झोप झालेली नव्हती, माझी नीट झोप झालेली नव्हती. अंधारामध्ये गडबडीमध्ये मी टांग्याचा घोडा राहिला तिथं आणि वरातीचा घोडा आला टांग्याला. टांग्याचा घोडा राहिला जागेवर आणि वरातीचा घोडा आला टांग्याला. आता या वरातीच्या घोड्याला अशी सवय आहे, त्याच्या पुढे 4-5 पावलं कोणी नाचल्याशिवाय तो 2 पाऊल सुद्धा पुढे टाकत नाही. दृष्टांताच्या जागी ठेवा. मी त्या घोड्यांचं सांगत नाही, आपलं पण तेच झालंय, आपलं तेच झालंय. भक्ती करून भगवंताचं नामचिंतन करून पंढरपूरची वारी करून आषाढी कार्तिकी वारी करून जर काही फळ पदार्थ पडलं नाही, फळ म्हणजे कोणतं, आपलं फळ एकच आहे, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. आपल्याला काय वाटतं, पंढरपूरची वारी केल्यानंतर भगवंताने तुम्हाला ऐश्वर्य दिलं पाहिजे, तुम्हाला मोक्ष नकोय, मुक्ती नकोय, सुख नकोय, चिरकाल टिकणारा ज्या सुखाचा अनुभव जगद्गुरु तुकोबराने घेतला, ज्ञानोबराने घेतला. तुकोबरा म्हणतात तुकामुळे खातो आनंदाचे लाडू. एवढा दुःखाचा प्रपंच तुकोबरायचा होता, किती दुःखाचा. मला सांगा, या कीर्तन मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येकाने विचार करा, आपल्या घरातला एखादा माणूस अन्न करून मेलय कधी आपल्या वाडवडिलांमध्ये, की ज्यांना खायला अन्न मिळालं नाही म्हणून त्या घरातला एखादा माणूस मेला, असं कधी झालंय का? आणि जर असं कुणाचं होत असेल तर मला सांगा, आळंदीमध्ये अशा अन्नदानाची व्यवस्था आहे, तुम्ही 3 टाइम पोटभर जेवण घाटावर जाऊन झोपा, तुम्हाला कोणी उठवायला येत नाही, पंक्तीतून उठवत नाही. इतका आळंदीला अन्नदान चालू आहे बरं का. अशी जर कोणाची परिस्थिती असेल तर मुक्त अन्नदान आळंदीला चालू आहे. अशी परिस्थिती कोणाच्या आयुष्यामध्ये नाहीये. पण तुकोबराच्या जीवनात जर विचार केला, स्त्रिये कामनान करता मिली कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मग भीक कोण घाली, ही अवस्था जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये आहे. तरी तुकोबरा म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुकोबरा म्हणतात ठेवले आनंद तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, वाहिला उद्रेक दुःखाची केवळ भोगण्याचे फळ संचित आहे. माझ्या जीवनामध्ये जे मला सुख प्राप्त होतंय ते माझं संचित आहे, आणि माझ्या जीवनामध्ये मला दुःख प्राप्त होतंय ते सुद्धा माझं संचित आहे. संचितावर कधी रुसायचं नसतं. तुकोबराचं प्रमाण आहे, रुसावे फुगावे आपुल्यावरी. रुसायचं असेल, फुगायचं असेल तर स्वतःवर रुसावं म्हणतात, स्वतःच्या संचितावर रुसावं, देवावर नाराज व्हायचं नाही. अधिकार रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. दुसऱ्यावर रुसण्याचा तुम्हाला अधिकार नाही. का नाही? तुकोबरा म्हणतात, नारबाबा म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, किंवा शास्त्र सांगतं ना भुक्तुम शेती कर्म कल्पकोटी शतैरपी. जे कर्म आपण केले ते कर्म आपल्याला भोगावं लागतं. लक्षपूर्वक आहे का? कर्म फक्त आपल्याला भोगावं लागतं असं नाही. कर्म देवालाही चुकत नाही, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही. सांगून जाईल मी, जो पाय राजसिंहासनावर चढायचा तो पाय वनाच्या रस्त्याला लागला. का? कर्म कारणीभूत आहे. मुहूर्त काढलेला होता, आणि मुहूर्त काढणारा कोणी साधा बडगुंजा ब्राह्मण नव्हता. साक्षात कुलगुरु वशिष्ठ मुनी यांनी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला होता. पण जो पाय राजसिंहासनावर चढायचा तो पाय वनाच्या रस्त्याला लागला. का? त्याला कर्म कारणीभूत आहे. कर्मे दशरथ योगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षोभावला योग घडला सीता देवी. प्रभू रामचंद्राचा आपल्या प्राणप्रिय पतिदेवाचा तिला वियोग सहन करावा लागतो, कर्म कारणीभूत आहे. प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागतं, कर्म कारणीभूत आहे. आणि 4 मुलं असताना देखील पुत्र वियोगाने दशरथ राजाला मरावं लागतं, याला कर्म कारणीभूत आहे. कर्म कारणीभूत आहे. काय कर्म होतं दशरथ राजाचं? आजच्या प्रसंगाला जरा प्रासंगिक आहे म्हणून सांगतो. काय कर्म होतं मी सांगून जाईल. या जगाच्या पाठीवर तुम्हाला आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या गेल्या, पण जे शिकवायला पाहिजे ते शिकवले गेले नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती जणांचा पाठ आहे मला सांगा? पुरंदर मध्ये आपण राहतोय, पुरंदर मध्ये राहतोय. जगाच्या इतिहासात पुरंदर एक अलौकिक नाव आहे बरं का. आपल्याला त्या पुरंदरचं किती गांभीर्य आहे हे मला माहिती नाही, पण एका पुणे जिल्हा हा सर्व ऐश्वर्याने संपन्न असणारा जिल्हा आहे. त्यांच्या पुणे जिल्ह्यामध्ये
नावारूपाला आलेला एक तालुका म्हणजे पुरंदर तालुका आहे बरं का. वैभवशाली तालुका आहे हा. या पुरंदर मध्ये इतिहास घडलाय. या महाराष्ट्राच्या मातीला एक राजा देणारा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा आहे बरं का. मी सांगून जाईल, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जे घडले याच्या मागे कोणाचं तरी आहे मला सांगा ना. 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. मुलाला जन्माला घालते मिठी महाराज तिला आई म्हणतात, मुलावरती संस्कार करते तिला माता म्हणतात, आणि विश्वातल्या सगळ्या मुलांचा जी उद्धार करते तिला माऊली म्हणतात. तिला माऊली म्हणतात. मुलाला जन्माला घालणं फार मोठा पुरुषार्थ नाही. आपण जर विचार केला एका वेळी आपल्या स्त्रीला किती मुलं होतात, 1 होतात, 2 होतात, फार फार तर 3 होतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण आपल्या गावामध्ये कुत्रे आहेत, मांजरे आहेत, डुकरं आहेत. आपण यांचा जर विचार केला तर एका वेळी 7-7, 8-8 होतात बरोबर का नाही. ती सुद्धा कोणाची तरी आई आई का नाही. आई होण्यामध्ये पुरुषार्थ नाही, आपल्याला माऊली होता आला पाहिजे. आणि जर नाहीच आपल्याला माऊली होता आलं तर किमान आपल्याला माता होता आला पाहिजे. माता होता आला पाहिजे. का माता होता आला पाहिजे? या महाराष्ट्राच्या मातेला 450 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं म्हणून आज आपण या कीर्तन मंडपामध्ये कीर्तन करतोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगर एक छत्रपती शिवाजी महाराज नव्हते तर हम सबकी सुनता होती. ही कोणाची कृपा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे बरं का. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, चुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. कुणी चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी लढत असेल त्याला मराठ्याची जात दाखवा. हे म्हणत मराठी म्हणजे जातीवाचक शब्द नाही बरं का. ज्याला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे, ज्याला महाराष्ट्र देशाबद्दल, भारत देशाबद्दल प्रेम आहे, तो प्रत्येक जण मराठी. जातीवाचक शब्द नाही हा. ज्याला आपल्या देशाबद्दल तळमळ आहे अशा प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा, जो लढत असेल, जो आपल्या धर्माच्या आड येत असेल, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे क्षमा करणे काम बीज वाढवावे नाम. हे कशा करता सांगतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामागे कुणाचं योगदान असेल तर ते एका आईचं योगदान आहे, ते एका मातेचं योगदान आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये संत वाङ्मयामध्ये एक आई सांगितली, तिला मदालाचा माता म्हणतात. मदालाचा माता आहे बरं का. आपल्याला आई होण्यामध्ये फार भूषण वाटतं. आई होण्याकरता आपण अनेक अट्टहास करतो. सध्याची जर परिस्थिती पाहिली तर आई होण्याकरता जीवाचा आटापिटा चाललाय. हे मी दवाखान्यामध्ये बघतो की बऱ्याच वर्ष आमच्या घरच्यांना घेऊन जात होतो. काय काय परिस्थिती आहे. आई होण्याकरता किती श्रम आहे मिठी महाराज, अवघड आहे. स्त्रीचा जन्म खूप अवघड आहे. ज्या घरामध्ये स्त्रीची पूजा होत नाही, ज्या घरामध्ये स्त्रीचा मान ठेवला जात नाही, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. ज्या घरामध्ये स्त्रीची पूजा होते त्या घरामध्ये देवाचं वास्तव्य असतं, त्याच घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य असतं. आणि तुम्हाला असं वाटत असेल एखाद्या घरामध्ये स्त्रीचा अवमान होतोय पण त्या घरामध्ये खूप ऐश्वर्य आहे, समजायचं ते क्षणिक ऐश्वर्य आहे, ते चिरकाळ टिकणार ऐश्वर्य नाही. तुम्हाला चिरकाळ टिकणार ऐश्वर्य पाहिजे असेल तर घरामध्ये स्त्रीची पूजा झाली पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारामध्ये सगळ्यात पहिला न्याय जर कोणाला दिला जात असेल तर तो फक्त गाईला आणि आईला. गाईची आणि आईची पूजा केली जाते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यामध्ये. म्हणून बघा, ज्या वेळेला या देशामध्ये पाप माजलं जातं त्यावेळेला एक मी सुंदर गीत ऐकले. गैया मैया बुला रही है आओ कृष्ण कन्हैया, गैया मैया बुला रही है आओ कृष्ण कन्हैया, गाना गाओ गाना गाओ गाना गाओ, गैया मैया बुला रही है आओ कृष्ण कन्हैया, गैया मैया बुला रही है आओ कृष्ण कन्हैया. जर आपल्या देशामध्ये राहून गायीचे कत्तर काढणे असतील, गायीच्या हत्या होत असेल तर त्याचा परिणाम तुम्हाला आम्हाला भोगावा लागेल. जर आपल्या घरामध्ये एखादी स्त्री दुःखी असेल, एखादी आई दुःखी असेल, आपले आईवडील दुःखी असतील तर त्याचं सुद्धा प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. म्हणून मी सांगून जाईल, प्रत्येकाच्या घरामध्ये देवाने देव रूपाने दिलेले आई वडील आपण त्यांची पूजा केली पाहिजे. सगळं तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेची किर शरीरे दोन किजे. या जगाच्या पाठीवर तुमच्यावरचे अनंत उपकार कोणाचे असतील तर पहिले उपकार आहे देवाचे. काय उपकार आहे देवाचे मला सांगा. 9 महिने 9 दिवस आपण आईच्या पोटामध्ये असतो, आईच्या उदरामध्ये असतो, पण 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, आपण एकदा का आईच्या पोटाच्या बाहेर आलो की आपण आईच्या पोटाच्या बाहेर येण्या अगोदर तुमच्या आमच्या उदरनिर्वाहाची चिंता भगवंताने केलेली असते. काय चिंता केलेली असते? आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणारा कोण आहे?
कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढावी श्रीपती सगळे दोन. तुम्ही आम्ही जन्माला येणार आणि पण आम्हाला जगण्याकरता दूध लागणार, याची चिंता करणारा भगवंत आहे. जन्माला आल्याबरोबर आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणारा हा भगवंत आहे. म्हणून भगवंताच्या म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाचे अनंत उपकार आहेत. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, बाबांना माहिती नाही, त्यांचा आवाज ऐकता नाही. वाढवी श्रीपती सगळे दोन्ही. आपण जन्माला येण्या अगोदर तुमच्या आमच्या उदाहरणाची चिंता देवाने केलेली असते. म्हणून देवाचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. देवाचे एवढेच उपकार नाही, काय उपकार आहे? या 3.5 हाताचा नरदेह हा भगवंताने तुम्हा आम्हाला दिलाय. औट हात का मानव देह अल्लाने तू दिया, काया पिया तुमचे सोया, नाक जमाना खोया. देवाने हा नरदेह दिला, कशा करता दिला? देव दिला देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाजिके का. कशा करता दिला? भजना गोमटा. आपण आपल्या आपल्या सोयीने अर्थ लावला. देवी दिला देह भोजना गोमटा. काही नाही, फक्त खाण्यावर जन्म वाया घालवलं, खाण्यावर जन्म घालवला. आम्ही जर आवाज दिला, चला अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी कीर्तनाला प्रारंभ होतोय. आळंदीचे महाराज या ठिकाणी कीर्तन करण्याकरता आलेले आहे, गाण्याकरता आळंदीचे महाराज मंडळी आलेले आहेत. घरी जे बसलेले असतात ते म्हणतात आता किती वाजले? 10. कीर्तनाची वेळ काय? 10 ते 12. आपण 11:15 वाजता जाऊ. देवी दिला देह भोजना गोमटा. जन्माला आल्यानंतर फक्त त्यांचं पंक्तीवर लक्ष आहे. असे माणसं फक्त जन्माला आला ह्याला पाणी वाहून मेला, असे काही माणसं आहेत. ते आले काय, जगले काय, मेले काय, त्यांचं काही सुख दुःख नाही. सुख दुःख कोणाचे? भगतसिंग, राजगुरू, छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी काय क्रांती केली? ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ दिला. मी सांगून जाईल, महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले त्याची विमान धूम्रकेतू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, माऊली ज्ञानोबा आहे, जगद्गुरू तुकोबरा आहे. ते जर झाले नसते तर तुमच्याची काय परिस्थिती असती? आज या कीर्तन मंडपामध्ये रवी महाराज दिसले नसते, मिठे महाराज दिसले नसते, ऐकायला तुम्ही आम्ही दिसलो नसतो. कीर्तनाला अब्दुल भाई, गायला रफिक भाई, ऐकायला तुम्ही विचार करा. मग इकडे सगळे भाई आणि त्यांच्या सगळे पैगम इकडे बसतात दिसल्या. ही कुणाची कृपा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. देवे दिला देह भजन करण्याकरता हात दिला देवाने. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, दिले तुझळसी नारायण, नाच जीवपण मनोरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. भगवंताने नरदेह दिला कशा करता? डोळे दिले कशा करता? त्याचं स्वरूप पाहण्याकरता. तडिद्वास संनील मेघाव भासम, रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, वरम तिष्ठिकाया समन्यस्त पादम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकदिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळकंठी वैजयती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे उठेले सकाळी, काचे सोन सळा पांगरे पाटोळा, धन निळ सावळा बायानो, सगळं हे तुम्ही भागी एकी सभा, तुका म्हणे जीवा धीर नाही. त्या पांडुरंगाच्या स्वरूपाचं वर्णन केलंय जगद्गुरू तुकोबरायाने. ते स्वरूप पाहण्याकरता हे डोळे दिले. हात कशा करता दिले? तंबाखू सोडण्याकरता. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, लाभ तंबाखू लाभ सुना, याच्याकरता दिले का डोळे? हा त्याच्याकरता दिले. व्यसन करू नये बर का. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुम हो जाती है,
अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती. व्यसन करू नये. व्यसन करणं चांगलं नाही. बरेच लोक कीर्तनामध्ये बसतात, नाही का? यांचं सोडा यांचं पण असतं मुंबई पुणा मुंबई पुणा. व्यसन करणं चांगलं नाही. कीर्तनात करू नये असं नाही, कधीच करू नये. व्यसन करणं चांगलं नाही. हात कशा करता दिले? कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याकरता. गोरोबा काकांचे हात गेले होते महाराज. कीर्तनामध्ये बसले महाराज, सगळे विठ्ठल विठ्ठल भजन करतात, विठ्ठल भजन करतात. महाराजांनी बघितलं आपले दोन्ही हात गेले. हात नाही, आता मी कशी पांडुरंगाची टाळी वाजवू? चमत्कार बघा. कथेमध्ये कीर्तनामध्ये बसले जे काही थोडके हात होते विठी बाबा, ते गोरोबा काकांनी वरती केले. त्यांना हात भेटले. ही भजनाची ताकद आहे, ही नामचिंतनाची ताकद आहे, ही कीर्तनाची ताकद आहे. एकदम जीवाचे कान करून ऐकत असेल तर तुम्हाला नामचिंतनाची ताकद कळेल. विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनात एक प्रसंग सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनाचा नित्यनेम होता. रोज सकाळी उठायचं, स्नान करायचं, भगवंताचा काकडा करायचा, गळ्यामध्ये विना घ्यायचा, हातात चिपळ्या घ्यायच्या आणि नामचिंतन करण्याकरता कधी भामचंद्रावर जायचं, कधी गुरुडाश्वरवरती जायचं, कधी भंडार डोंगरावरती जायचं. जात असताना एक दिवस जिजाऊ आईसाहेबांनी महाराजांना विचारलं, महाराज रोज तुम्ही देवाचं नामचिंतन करण्याकरता भंडार डोंगरावरती जाता, कधी भामचंद्रावर जाता, कधी गुरुडाश्वरवरती जाता, निश्चित जा, पण जाताना फक्त मला सांगून जा की तुम्ही आज कुठल्या डोंगरावरती नामचिंतन करण्याकरता जाताय. भंडारा डोंगरावर जाता, भामचंद्रावर जाता की गुरुडाश्वरवरती जाता, एवढं फक्त सांगून जा. मिठे महाराज तुकोबाराने दिलेलं उत्तर ऐकण्यासारखे. तुकोबारा म्हणतात आवली, प्रेमाने आवली म्हणायची बरं का. घरामध्ये प्रेम असावं, नवरा बायको मध्ये प्रेम असावं, एक विचार असावा. येवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा विरोध केला गगनावरी. आपला प्रपंचाचा वेळ सुद्धा गगनावर जावा असं वाटत असेल तर घरात एकमत असलं पाहिजे आणि एकत्र कुटुंब असलं पाहिजे. एकमत असलं पाहिजे, नाही कोणाचं तर किमान पती पत्नीचं तरी एकमत असलं पाहिजे. आवलीला सांगितलं ज्या वेळेला काय विना येतो, हातात चिपळ्या येतात आणि एकदा का भगवंताचं नामचिंतन सुरू झालं की माझी मत झाली अनावर वाचा नंद या नामाचा घेतला से. कसं होतं जगद्गुरु तुकोबाराचं जीवन सांगतोय का. ए मस्त फकीरी वर मुझको चाहो के भी परवाह न हो, न मैं किसी का चाह बनो, न मेरा कोई चाह न हो. अजून सांगतोय का, रंगात रंगोनी साऱ्या रंग माझा वेगळा आणि गुंत्यात गुंतवणी साऱ्या पाय माझा वेगळा. हे नामचिंतन हे जीवन कोणाचं होतं? जगद्गुरु तुकोबाराचं होतं. जिजाऊ आईसाहेबांना सांगितलं, गळ्यात विना आला, हातात चिपळ्या आल्या. एकदा का नामचिंतन चालू झालं की देही तर विदेही भोगुराच्या अशी स्थिती प्राप्त होते. आणि आम्ही कुठल्या डोंगरावरती जातो ते मलाही सांगता येत नाही, पण जर तुला जाणून घ्यायचं असेल की मी कुठल्या डोंगरावरती गेलो. जिजाऊ आईसाहेबांनी त्यांना असं का विचारलं, तुम्ही कुठल्या डोंगरावरती जाताय मला सांगा. त्यांना भाकरी पोच करण्याकरता उशीर होत होता, त्रास होत होता म्हणून नाही, जगद्गुरु तुकोबाराला वेळेत भाकरी पोचावी ही जिजाऊ आईसाहेबांची इच्छा होती म्हणून विचारलं. त्यांना उत्तर देताना तुकोबाराने सांगितलं, आवली ऐक, तुला जर जाणून घ्यायचं असेल मी आज कुठल्या डोंगरावरती गेलोय तर देऊला. काल तुकोबाराची बीज होती, किती जण बीज आले होते? आपण जर तुकोबाराचे ज्ञानोबाराच्या बीजाचे असेल तर याल ना, बरोबर का? बीज शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का? आपण ज्या ठिकाणाहून आलो त्या ठिकाणी जाणं, हा बीज शब्दाचा अर्थ आहे. तुकोबाराय कुठून आले? आम्ही वैकुंठवासी. आणि काल कुठे गेले? गेला तुम्ही आणि बैसोनिया. आपण कुठून आलो? ममई वंशु जीवलोके जीव भूत सनातना. या सृष्टीमध्ये निर्माण झालेला प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. आपल्या जीवनाची पूर्णता ही भगवंताला जाऊन मिळण्यामध्ये आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. नदीचा उगम हा समुद्रापासून आहे आणि नदीची पूर्णता ही समुद्राला जाऊन मिळण्यामध्ये आहे. तसे या जीवाची उत्पत्ती ईश्वरापासून आहे आणि याची पूर्णता ही ईश्वराला प्राप्त करण्यामध्येच आहे. मी कशा करता सांगत होतो ऐका. काल तुकोबाराची बीज झाली. किती जण तुकोबाराची बीजाला आले? अहो देहू गाव आपल्या भाग्याने आपल्याला प्राप्त झाले, इतक्या जवळ आहे, हाकेच्या अंतरावर देहू आहे. तुम्ही कोणीच तुकोबाराच्या बीजाला आलं नाही, आपला दुर्दैव आहे. का दुर्दैव म्हणतो सांगतो ऐका. तुका म्हणे नाड पाप टाके घेतात. जर आपल्याला परमार्थ करावं वाटत नसेल, टाळी वाजव वाटत नसेल, भगवंताचं नामचिंतन करावं असं वाटत नसेल तर हे आपलं पाप आहे. पाप असं समजायचं नाही. आपण खूप बिझी, आपल्याला जॉब आहे, नोकरी आहे, आपल्याला पैसे कमवायचे. आराम के सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का डेरा क्या स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे लेकिन जलने वाला कोई नाही. पेटवणाऱ्याची गर्दी आहे, पेटावं लागते एकट्याला. व पैसा बँकेत, पत्नी दारात, गाय गोठ्यात, मित्र स्मशानापर्यंत एकटं शरीर फक्त चितेत जळतं, एकटं शरीर जळतं. मग कबीरदास महाराज काय म्हणतात? आराम के सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के हे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का. जाने का म्हणजे लोणावळ्याला, खंडाळ्याला, काश्मीरला नाही. जब टिकट मिला है जाने का डेरा क्या स्मशानों में, वह जलाने वाले लाखों थे लेकिन
जलने वाला कोई नाही, पेटावं एकट्याला लागतं. मग पैसा बँकेत, पत्नी दारात, गाय गोठ्यात, मित्र स्मशानापर्यंत आणि एक तर शरीर फक्त चितेमध्ये जळत असतं. म्हणून जोपर्यंत त्या शरीरात प्राण आहे ना, जोपर्यंत आपल्याला बोलता येतं, चालता येतं, तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. किती केलं पाहिजे मी सांगत होतो. जिजाबाई साहेबांना तुकोबराने सांगितलं, मी आज कुठल्या डोंगरावरती भगवंताचं नामचिंतन करण्याकरता गेलोय हे जर तुला जाणून घ्यायचं असेल तर काय कर. पेरू गावाच्या बाहेर आल्यानंतर 3 रस्ते जातात. एक भंडार डोंगरावरती जातो, एक भामचंद्रावरती जातो आणि एक गुरुडाश्वरवरती जातो. नीट ऐका, 3ही रस्त्याची माती घ्यायची. काय घ्यायचं? 3ही रस्त्याची माती घ्यायची, आपल्या कानाला लावायची आणि ज्या मातीमधून तुला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल समजायचं. आज तुकोबराय भंडार डोंगरावरती गेले, आज तुकोबराय भामचंद्रावरती गेले, आज तुकोबराय गुरुडेश्वरावरती गेले. ज्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते, ती किती भजन करत असेल. जिच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर गौरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, त्या जनाबाईंनी किती भजन केलं असेल. आणि अजून पुढे सांगतो, जर तुम्ही कोणी मंगळवेढ्याला गेला असेल तर मंगळवेढेला कोणाची समाधी? एक सांगतो, कोणाला? सावता महाराजांची समाधी. मी सांगून जाईल. या जन्माला आलो ना आपण, मनुष्याच्या जन्माला आलो की नाही, या नरदेहाला जन्माला आलो की नाही, ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानोपरायापासून निळोपरायापर्यंत जेवढे संत झाले, किमान त्या संतांचं जीवनचरित्र वाचल्याशिवाय मरू नका, नाही तर आपल्याला नरकाचं जागा भेटायचे. तुम्ही आम्ही सगळेच बरं का. किमान ज्ञानेश्वरी गाथा आणि संतांचे जीवनचरित्र तरी वाचा. आपल्या नशिबाने आपल्याला प्राप्त झालेला एक राजा आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजाचे चरित्र अभ्यासाशिवाय मरू नका आणि ज्ञानेश्वरी गाथा वाचा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. आपल्या जीवनामध्ये गीतेचा अभ्यास केला पाहिजे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं, तुम्ही कोणी जर कोर्टात गेला असेल, मी एकदा गेलो होतो म्हणून मी सांगतो बरं का. त्या कोर्टात गेल्यावर काय करावं लागतं मेठ बाबा? कोर्टात गेलं की त्या विटनेस बॉक्स मध्ये उभा राहिलं की सांगतात, आणि तो एक माणूस ठेवलेला असतो, तो पुढे घेऊन येतो गीता, त्याच्यावर हात ठेवतो, जो कहूंगा सच कहूंगा, सच के शिवाय कुछ नाही कहूंगा. सगळं खोटच असतं. वकील मॅनेज केलेला असतो, त्याला पैसे दिलेले असतात, सगळं ठरलेलं असतं. तो काय बोलायचं, याने काय बोलायचं. जाता जाता एक दृष्टांत दाखवलं म्हणून सांगतो. एका माणसाने काय केलं, रस्त्याने गाडी चालली आणि समोर एक म्हातारी चालली. आता बैल गाडी ती उदाळल्यानंतर त्याने आवाज दिला, आजी बाजूला सरका, आजी बाजूला सरका. बैल उदाळल्यात, बैल आवडत नाही, त्याला येसन लावलेले नाही, त्यात आवडत नाही, तुमच्या अंगावर गाडी बाजूला सरका. असं म्हणून सुद्धा म्हातारी एवढी नामरट होती. ती म्हणली, मी का बाजूला सरकू, तुझी गाडी आवडतो. आता ते बैलच आहे, ते काही यंत्र थोडे ब्रेक दाबला, आपली गाडी थोडीशी थांबणार, थांबले नाही. म्हातारीला उडवलं, लागलं म्हातारीला. तिने गाडीवाल्यावर केस केली. त्याला अडचण वाटल्या तर काय करावं, त्याने डोकं लावलं, एक हुशार वकील लावला. सांगितलं माझ्याकडे असं झालं, मी खूप आवाज दिले पण म्हातारीने काय ऐकलं आणि म्हातारीला लागलं, तिने माझ्यावर केस केली. तो म्हणला काय झालं? म्हातारी धडकली, लागलं, तिचा दवाखान्याचा खर्च केला, पण तिला अजून पैसे पाहिजे, तिने माझ्यावर केस टाकली. तो म्हणला तुला निर्दोष सोडतो, किती पैसे देतो? ते म्हणलं तुम्हाला लागेल ते पैसे देतो. ठीक आहे, 1 लाख रुपये फी ठरली. 1 लाख रुपये दे, मी तुला निर्दोष सोडतो. ठरलं, कोर्टात गेले. आता कीर्तनामध्ये सगळं पटकन होतं बरं का. कोर्टात गेले, सांगितलं फक्त मी सांगाल तेवढं करायचं. काय करायचं? काही जरी म्हणाले, जजने काही विचारलं, समोरच्या वकिलाने काही विचारलं, म्हातारीने काही विचारलं, माणसाने काही विचारलं, तरी एवढंच बोलायचं. तू मुका आहे असं त्यांना कळलं पाहिजे, तुला बोलताच येत नाही असं एवढं फक्त तुला कळलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर तो म्हणा ठीक आहे. कोर्टात गेले आणि वकिलाने काही विचारलं, काय म्हणायचं? कोणी काही विचारलं, जजने काही विचारलं, हा म्हणायचं. ती जी म्हातारी होती, जिला उडवलं होतं, ती कोपऱ्यात बसली होती. ती मोठ्याने तिकडून म्हणते, अरे मेल्या रांड की तर तेव्हा तर कवड्याला ओरडत होता, म्हातारे बाजूला सरक, आता काय तू तोंड गेलं का, तू मुका झाला का? असं म्हटल्यानंतर तो निर्दोष सुटला. कशामुळं? त्याने सांगितलं होतं बाजूला सरक, म्हातारे घाबरत होती, ती नाही सरकली. मी कशा करता सांगत होतो, भगवंताचं नामचिंतन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. किती असलं पाहिजे? जसं जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. मंगळवेळेला कुणाची समाधी आहे? सावता महाराजांची बरं का. ज्या वेळेला मंगळवेळ्याची भिंत पडली, लाखोनी लोक त्या ठिकाणी मारले गेली आणि मारल्या गेल्यानंतर नामदेव महाराजांना सांगितलं भगवंताने, जा नामदेवा मंगळवेळेला जा आणि सावता महाराजांच्या हळ घेऊन या. चोखोबा महाराजांची समाधी आहे. आणि आता सगळे संत चरित्रकाल तुकोबरायांची बीज होती, त्यामुळे मी जरा सर्वांगीण अभ्यास केला, त्यामुळे सगळे संत एकत्र यायला लागले. चोखोबा महाराजांच्या ठिकाणी समाधी आहे, जा चोखोबा महाराजांच्या हळ घेऊन या. हाडं घेऊन म्हटल्यानंतर नामदेव महाराज म्हणले, अहो देवा, लाखोनी लोक त्या ठिकाणी मारले गेली, लाखोनी लोक मारले, त्या ठिकाणी तुकोबा महाराजांची हाडं कशावरून ओळखायची? त्यावेळेला देवाने सांगितलं, एक काम कर,
तिथं जायचं, हाडांचा ढीग त्या ठिकाणी पडलेला असेल त्यातलं एक एक हाड उचलायचं, आपल्या कानाला लावायचं आणि ज्या हाडामधून तुला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल समजायचं की माझ्या तुकोबा महाराजांची हाड आहे. मेल्यानंतर सुद्धा ज्यांची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्यांनी जिवंतपणे किती भगवंताचं नामचिंतन केलं असेल. म्हणून महाराज म्हणतात भगवंताने हा नरदेह दिला, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता दिला. कधीतरी पंढरपूरची वारी केली पाहिजे, आषाढी कार्तिकला आपण पंढरपूरला आळंदीला गेलं पाहिजे, विठ्ठला देऊला गेलं पाहिजे, नाथसृष्टीला आपण पैठणला गेलं पाहिजे, कारण की त्याच्याकरता हा नरदेह आहे, त्याच्याकरता नरदेह आहे. मी सांगत होतो देवाचे आपल्यावरती उपकार आहेत आणि दुसरे उपकार आपल्यावरती कोणाचे असतील तर ते आई वडिलांचे आहेत. आई वडिलांचे आहे. आपलं कल्याण व्हावं, आपलं हित व्हावं असं जर जगात कोणाला वाटत असेल तर ते फक्त आपल्या आई वडिलांना वाटतं, फक्त आपल्या आई वडिलांना वाटतं. मी सांगून जाईल ज्यावेळेला आपण चालताना थकतो, भागतो, शिंतो त्यावेळेला आपल्याला आई कडेवर उचलून घेते, आई कडेवर उचलून घेते. पण आपल्या बाळाने आपल्यापेक्षा पुढचं जग बघावं, आपल्यापेक्षा वरचं बघावं म्हणून वडील आपल्या मुलाला खांद्यावर उचलून घेतात. जे आपण बघितलं नाही किंवा जे आपल्याला दिसलं नाही, जे आपल्याला बघता आलं नाही ते आपल्या मुलाने बघावं असं जर जगात कोणाला वाटत असेल तर ते फक्त बापाला वाटतं. मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं तुम्हाला, कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप आहे, घरातला बाप आहे बरं का. बापासारखं प्रेम विश्वाच्या पाठीवर काय होतं, आईचं अंतकरण हळवं असतं, आईचं अंतकरण हळवं असतं. म्हणून एखादी गोष्ट घरामध्ये घडली, एखादा प्रसंग आला की ते रडून पटकन मोकळी होते. पण न रडता आपलं दुःख आपल्या अंतकरणामध्ये पचवणारा घरात जर कोण असेल तर तो बाप आहे. मी सांगेन तुम्हाला, आपल्याला जर एखादा काटा टोचला, एखादी मुंगी चावली तर आपण आई ग म्हणतो, चटका बसला तर आई ग म्हणतो. पण तुम्ही बघा आपण रस्ता क्रॉस करतोय, रस्ता ओरडतोय, अशा वेळेला रस्ता ओरडत असताना अचानक एखादी मोठी गाडी जर अंगावर आली तर आपण आई ग म्हणतो का बापरे म्हणतो, बापरे म्हणतो. लहान संकटामध्ये आपल्याला आईच आठवते, पण ज्या वेळेला जीवनामध्ये मोठं संकट येतं ना त्यावेळेला त्या संकटामध्ये आठवणारा फक्त बाप असतो. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्या पाठीमागे खंबीरपणे जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत कोणाची टाप नाही आपल्याला नाव ठेवायची बरं का. म्हणून बाप आहे, आई बाप आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्या कल्याणाची, आपल्या हिताची, आपल्या उद्धाराची किंबहुना आपल्याला सुख प्राप्त व्हायची तळमळ फक्त आई वडिलांच्याच अंतःकरणामध्ये असते. महाराज अभंगाच्या पहिला लेकराचे हित आहे माऊलीचे चित्त, आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, हित व्हावं ही सदैव जिच्या चित्तामध्ये आस असते, इच्छा असते तिला आई म्हणतात, तिला माय म्हणतात बरं का. मी सांगून जाईल, मी 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. जी मुलाला जन्माला घालते तिला आई म्हणतात, जी मुलावर संस्कार करते तिला माता म्हणतात आणि या विश्वातल्या सगळ्या मुलांचं कल्याण व्हावं असं ज्याला वाटतं तिला माऊली म्हणतात. माऊली कोणाला म्हणतात, जगाच्या प्रत्येक जीवाचं कल्याण करण्याकरता ज्यांनी आपल्या जीवनाचं योगदान दिलं. मी सांगून जाईल माऊली ज्ञानोबरांनी जी ग्रंथ संपदा केली त्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानाकरता ज्ञानेश्वरी निर्माण केली बरं का. योगाकरता चांगदेव पासष्टी निर्माण केली, मुक्ताकरता अमृतानुभव निर्माण केला. परंतु ज्या वेळेला ज्ञानोबरांनी निहाळलं, बघितलं त्या जगातल्या सर्वसामान्य जीवाचा कल्याणाकरता काहीतरी केलं पाहिजे, त्यावेळेला माऊली ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्या उद्धाराकरता, तुमच्या आमच्या कल्याणाकरता निर्माण केलेला ग्रंथ तो म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठ आहे. आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्या जीवनामध्ये अगणित पुण्य प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर सतत आपण भगवंताचं नामचिंतन किंवा हरिपाठ केला पाहिजे. ती आपल्या वारकऱ्याची संधी आहे, ती आपल्या वारकऱ्याची संधी आहे. मला सांगा किती जण संध्याकाळी 6 वाजता नित्यनेमाने हरिपाठ करतात. आता सकाळी बऱ्याच लोकांना रात्री जागरण होतं, सकाळी काकडा करू शकत नाही, परत ठीक आहे बरं का. परंतु किमान आपण माऊलीचा 28 अभंगाचा जो हरिपाठ आहे तो आपण केला पाहिजे. जर आपण मन लावून केला तर 10 मिनिटांमध्ये सुद्धा हरिपाठ होतो. सकाळी उठल्यानंतर जो हनुमान चालीसाचा पाठ करत असेल आणि सकाळी संध्याकाळी झोपण्यापूर्वी जो माऊलीचा हरिपाठ करत असेल त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही बरं, दुःख येत नाही. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. यश नावाचा जो काही गुण आहे तो भगवंताने हनुमंतरायला दिलेला आहे. कुणाला दिलाय, हनुमंतरायला दिला. म्हणून सकाळी उठल्या उठल्या हनुमंतरायचं दर्शन करा, तुमच्या जीवनामध्ये अपयश येणार नाही.
अपयश येणार नाही. जगद्गुरु तुकोबाराचा एवढा मोठा अधिकार होता तरी ते जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मग लावावा तुभाटा, शरण शरण हनुमंता तुम्हाला राम होता, काय भक्तीच्या त्या वाटा. एवढा अधिकार ज्यांच्या गाथ्याला 5वा वेद म्हणतात असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. पण ते हनुमंताला विचारतात, काय भक्तीच्या त्या वाटा मग लावावा तुभाटा. म्हणून आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम असला पाहिजे. काही नित्य नेमाविन अन्न खाय तो श्वान. काही नित्यनेम केल्याशिवाय जर आपण अन्न खात असाल तर कुत्र्याची उपमा दिली. श्वान म्हणजे कुत्रा. नाही तर काही माणसांचं मी सांगितलं तुम्हाला फक्त जेवणाकरता खाण्याकरता जन्माला आलेले आहेत. आम्ही त्या पंढरपूर साईडला मेठे महाराज कार्यक्रमाला गेलो होतो. 8 दिवस कार्यक्रमाला गेलो की गायक वादकाची फार आवड असते. महाराज किती कीर्तनकार महाराज किती उशीर आले तरी काही गडबड नाही, पण गायक वादक थोडे 10-5 मिनिटं उशीर झाले का सारखे त्या माईकवर बोलणारे नग असतात, चला आळंदीकर मंडळी चला, गायक वादक मंडळी चला, कीर्तनाला उशीर होतोय, गडबड करणार, जेवण पण करू देणार नाही. मग आपल्या गडबडीत जेवण करायला बसलो. आता काय असतं, पंक्तीचा असा नियम आहे, शेजारी माणसाचं जेवण झाल्याशिवाय उठायचं नाही असा पंक्तीचा नियम आहे. आम्ही त्या पंढरपूर साईडला कीर्तनाला गेलेलो, सगळी पंगत जेवायला बसली. आता 55चा बेत म्हणल्यावर जरा माणूस आरामशीर जेवतं. कीर्तनाच्या गडबडीमुळे आम्ही आपलं पटपट जेवलो. पण आमच्या शेजारी एक ग्रस्त जेवायला बसले होते. ते ग्रस्त आपले रामभाऊ जेवायला बसलेले, आपल्या गावातले रामभाऊ नाही, तिकडले रामभाऊ, ते आपले जेवायला बसले. सगळ्यांचं जेवण झालं, कीर्तनकाराचं सगळ्यांचं जेवण झालं, पण रामभाऊ मात्र जेवत होते. मी त्यांच्या शेजारी बसलेले मेठे महाराज म्हटलं, तुम्ही उरका, तुमच्यामुळे फक्त आता उशीर झालाय, तुम्ही जर उरकल्यानंतर कीर्तन चालू करायला उशीर होत आहे, तुम्ही आपलं उरका. त्याने सांगितलं, महाराज खूप दिवसाने जेवायला बसतात. काही माणसं जेवायला बसतात, एकदा कपाळावर हात ठेवतात, एकदा पोटावर हात ठेवतात. पोट जोपर्यंत कपाळ एवढं कडक होत नाही तोपर्यंत जेवतात. ते आपले जेवायला बसलेले, त्यांनी आपले 2-3 जिलेबीचे कडी घेतले, ते खाल्ली. मी म्हटलं, आता झालं का? ते म्हटलं, अजून थोडंसं घेतो. मी म्हटलं, अहो रामभाऊ, तुमच्या घशात जिलेबी दिसायला लागली, आता तरी बस करा. तो म्हटला, महाराज जिलेबी जरी घशात दिसत असली तरी या ठिकाणी बासुंदीची एक वाटी पितो ना. मी म्हटलं, अहो आता घशात जिलेबी दिसते, तुम्ही बासुंदी कुठे बसवणार? तो म्हटला, महाराज जी जिलेबी खाल्ली तिच्या नळ्या अजून मोकळ्या, त्या नळ्यामध्ये एवढी बासुंदीची वाटी बसते ना. काहीचा जन्मच खाण्याकरता असतो. महाराज म्हणतात, आपण फक्त खाण्याकरता जन्माला आलो नाही, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता आलो. आपल्यावरती गतिमान जीवनाची, प्रभावी जीवनाची वाटचाल करत असताना कोणाकोणाचे उपकार आहेत? भगवंताचे उपकार आहेत, संतांचे उपकार आहेत. आणि देव म्हणून आपल्या घरामध्ये प्रकट झाले जे आपले आई वडील आहेत त्यांचे अनंत उपकार आहेत. किती उपकार आहेत? ज्या मातेने तो आम्हाला जन्म दिला त्या मातेचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. स्त्रीची किंमत पुरुषाला कळणार नाही, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. बाळंत नावाचा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ असा होतो, एक तर बाळ नाहीतर अंत. एकतर बाळ मिळतं नाहीतर त्या स्त्रीचा अंत होतो. इतकी बिकट परिस्थिती असते. मी आमच्या घरी आता सध्या अनुभवतोय बरं का. आम्ही 3 जण भाऊ आणि एक झाला की एक घरामध्ये 2-3 बहिणी. मला कोणीतरी डिलिव्हरी सारखं चालूच राहतं. मी बघतो त्या स्त्रीचा जन्म मेठे महाराज फक्त नवऱ्याची सेवा करण्यामध्ये, म्हणजे तरुण असते त्यावेळेला बापाच्या धाकामध्ये, जरा मोठी झाली का भावाच्या धाकामध्ये, लग्न झालं की नवऱ्याच्या धाकामध्ये, आणि मुलं मोठी झाली की मुलांच्या धाकामध्ये. म्हणजे अगदी पराधीन जीवन आहे स्त्रीचं बरं का. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कायम तिच्या चित्तामध्ये आपल्या लेकराचं हित व्हावं, आपल्या मुलाचं हित व्हावं ही तळमळ असते. तिला आई म्हणतात. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि तुकोबार दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की ऐसी कळवळाची जाती करी लाभावीन प्रीती. आपल्या जीवनामध्ये लाभाशिवाय प्रेम करणारे फार कमी माणसं आहेत बरं का. लाभाशिवाय आपल्यावर कोणीतरी प्रेम करत असेल तर त्यामागे काहीतरी स्वार्थ असेल. स्वार्थाशिवाय कोणी जगात कोणावरती प्रेम करणारं जग आता राहिलं नाही. प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असतो. पत्नी आपल्यावरती प्रेम करते, काहीतरी स्वार्थ असतो. मुलं आपल्यावरती प्रेम करतात, काहीतरी स्वार्थ असतो. पण निस्वार्थ प्रेम करणारं पात्र या विश्वाच्या पाठीवर जर कोण असेल तर ते फक्त आई वडील आहे. फक्त आई वडील आहेत. त्यांचा काही सुद्धा स्वार्थ नाही. आपल्या मुलाने मोठं व्हावं आणि मोठं होऊन त्याने त्याचे जीवन सुखाने जगावं एवढी माफक अपेक्षा जर कुणाची असेल तर ती फक्त आईवडिलांची आहे. जाऊ द्या, या जगात या कीर्तन मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये बसलेला सर्व माझ्या गुरुबंधूंना माझी नम्र विनंती असेल, एक काम करा. सकाळी उठल्याबरोबर आईवडिलांच्या चरणी नतमस्तक व्हा. आणि आपल्या वागण्यामुळे, आपल्या जगण्यामुळे कधीच आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही. एवढी जरी आपण जीवनात काळजी घेतली तर वेगळा परमार्थ करायची आपल्याला गरज नाही. तीर्थे तोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. जगाच्या कुठल्या तीर्थाला जाऊ नका, वारीला जाऊ नका, नाही तुम्हाला शक्य झालं काहीच करू नका. पण आपल्या घरामध्ये जे 2 दैवत आहे त्याला आई आणि वडील म्हणतात, त्यांच्या तरी नतमस्तक व्हा. वाईट या गोष्टीचं वाटतं देश सुधारला, गाव सुधारलं, घर सुधारलं, पण
हे सगळं वाढत असताना आपल्या या परिसरामध्ये किंवा या भारत देशामध्ये वृद्ध आश्रम आणि गोआश्रम वाढले असं वाईट वाटायला लागलं. दारामध्ये गाय राहिली नाही आणि घरामध्ये आई राहिली नाही. मी तुम्हाला सांगून जाईल, अशीच परिस्थिती जर चालली तर जसं आता युक्रेनचं झालंय, मागे अफगाणिस्तानला काय झालं ते तुम्ही बघितलं, तसं आपल्याकडे व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून गायीची आणि आईची सेवा करा, संतांची सेवा करा. जर आपल्याला आपला धर्म टिकावा असं वाटत असेल तर आपल्या मुलावरती संस्कार करा. आपल्या मुलावर आपण संस्कार केले नाही तर ज्या घर आपण बांधलं त्या घरात राहायची आपल्याला चोरी होईल. आणि हा प्रसंग जर तुम्हाला लाईव्ह बघायचा असेल तर आता तुम्ही माझ्याबरोबर आळंदीला चला, घाटावर चला. इतके गोर गरीब म्हातारा म्हातारी की ज्याला उठवत नाही, चालवत नाही, पळत पळत चालत जलाराम बापूपर्यंत जातात, मधुकरी मागतात आणि कसं तरी टाकतात. अशी परिस्थिती. आपल्या मुलांकरता प्रॉपर्टी कमवायची नसते, प्रॉपर्टी तर कमवा, पैसे तर कमवा, पण ते कमवत असताना आपल्या मुलावरती योग्य संस्कार व्हावे ही आपली जबाबदारी, ही आपली जबाबदारी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले, एवढे गड किल्ले होते, एवढे ऐश्वर्य होतं, पण ते सगळं ऐश्वर्य जिजाबाई साहेबांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं नाही. काय सांगितलं? संस्कार केले. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांकडे त्यांनी नजराणा पाठवला त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, दिवट्या क्षत्रिय गोडे हे तो बऱ्याच न पडे, सोने रुपया मग मृत्तिके समान. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबाराय म्हणतात, राजे तुम्हाला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर काय द्या? कंठी निर्वा तुळशी आणि व्रत करा एकादशी. आम्हाला द्यायचं असेल तर एक करा, तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि पंढरपूरचं वारी करा आणि एकादशी व्रत करा. आपणही आपल्या गतिमान जीवनाची वाटचाल करत असताना काय केलं पाहिजे? पंढरपूरची वारी करा, पांडुरंगाचं दर्शन करा. आपल्याला जवळ आळंदी आहे, आळंदीला आलं पाहिजे, इंद्राणीचं स्नान आपण केलं पाहिजे. आणि हे सगळं जर नाही करता आलं तर ज्यांच्या चरणावरती जगातील सगळे तीर्थ येऊन थांबलेले आहेत, वास करतात, त्या आई वडिलांच्या चरणी आपण नतमस्तक झालं पाहिजे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळाचे जाती करी लाभावी प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रती. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या गतिमान जीवनाच्या प्रभावी जीवनाची वाटचाल करत असताना माझ्या जीवनाचं सर्वस्व होतं ते तुमच्या चरणी समर्पित केलं. महाराज अभंगाचं शेवट, तुका म्हणे माझे शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी उभे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं सर्वस्व जीवन मी तुमच्या चरणावरती समर्पित केले. जोपर्यंत आपण संतांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी आपलं जीवन समर्पित करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होत नाही. आपलं जीवन सफल व्हावं, आपलं जीवन सुखी व्हावं, समाधानी व्हावं, यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर या गतिमान जीवनाची वाटचाल करत असताना आपण कुठंतरी नतमस्तक झालं पाहिजे. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. आपल्याला विश्व जिंकावं असं वाटत असेल तर आपण कुठंतरी नतमस्तक झालं पाहिजे. रोज आपण आळंदीला जाऊ शकत नाही, रोज आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही, रोज आपण पांडुरंगाच्या तरी नतमस्तक होत नाही. पण जर आपल्या वडिलांना पांडुरंग समजलं आणि आईला रुक्माई समजलं तर घरामध्येच पांडुरंग आहे आणि घरामध्येच रुक्मिणी आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा, जगातील सगळे सुख तुम्हाला प्राप्त होतील. पण तुम्ही जगातले जग संतुष्ट केलं आणि आई वडील जर सुखी ठेवले नाही तर मी सांगून जाईल, एक ना एक दिवस तुम्हाला दुःख भोगावं लागणार आहे, दुःख भोगावं लागणार आहे. मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं, त्याची पुनरावृत्ती करतो. हमारे तकदीर पर जलने वाले लोगों से जाके कह दो हम घर से दवा नहीं बल्कि माँ बाप की दुआ लेकर निकलते.
ज्याच्या पाठीमागे, ज्याच्या जीवनामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद आहे, त्याच्या जीवनामध्ये कशाची कमतरता नाही. म्हणून आज या परिवाराने, आज या पवार परिवाराने आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन केले. त्यांना वेगळं काहीतरी करता येऊ शकलं असतं, पण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेले जे संस्कार आहे, त्या संस्काराचं दर्शन म्हणजे आजचं कीर्तन आहे. कोणीही करत नाही बेटे महाराज, प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी सुचतं. कोण मग काय परिषद ठेवल, कोण काहीतरी भजनच ठेवल, त्या भजनामध्ये कोण ढोलकीच लावल, नाही का, कोण कलगीतुराच ठेवल. पण हे संस्कारक्षम असणारं कुटुंब आहे. त्यांना वाटलं की चला वेगळं काहीतरी करण्यापेक्षा आपण आजच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण म्हणून नामचिंतन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाची सेवा होती. त्यांच्या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा आपण अखंडपणे असा चालू ठेवा. बाबा, आपल्या घरातला एक तरी वैष्णव असला पाहिजे. घरात आपल्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी असली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. आपण ज्ञानोबा तुकोबारायांचे बीज आहोत, त्यांचे आपण पाईक आहोत. म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. आणि जसा पवार परिवाराने आज हा कार्यक्रम केला, हा कृतज्ञतेचा कार्यक्रम आहे. ज्यांचे आपल्यावरती उपकार आहे, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता केलेले जे कार्य, ते म्हणजे प्रथम पुण्य स्मरण आहे बरं का. कुणाकुणाचे संतांच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांची पुण्यतिथी करतात, देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांची जयंती करतात, आणि आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांचं वर्ष श्राद्ध करतात, पुण्य स्मरण करतात. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता केला गेलेला हा आजचा विधी, म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. आजच्या कीर्तनाकरता ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, बरोबर 1 मिनिट राहिला, 1 मिनिटात आपण फुलं उदाहरण आहोत. ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग वादक. खरं तर हा कार्यक्रमाचा पिरियड आहे. सगळे माणसं खूप बिझी होते, कीर्तनाला येण्याकरता कोणीच उपस्थित नव्हतं. मी गुरुजींना विनंती केली. महाराष्ट्रातले फार मोठं नाव, ज्यांच्या आळंदीमध्ये पापवलाचे क्लास आहे, ते आदरणीय गणेश महाराज टाके गुरुजी या ठिकाणी आले, त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये याचं फार मोठं नाव आहे. तुम्ही जर युट्यूबला सर्च केलं तर त्यांच्या हजारो चाली तुम्हाला बघायला भेटतील. ते माझे परम मित्र आदरणीय मिठे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतो. माझ्या संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार मानतो. काळकरी मंडळी, ज्याने काळाकाळामध्ये हा वारकरी संप्रदाय आतापर्यंत जिवंत ठेवला, जपला, जोपासला, ते विनेकरी बाबा सह सगळे काळकरी मंडळी, पेटीवाले बाबा, आणि तुमच्या दर्शनाचा योग ज्यांच्या माध्यमातून आला बरं का, ते महाराष्ट्राचं फार मोठं नाव आहे. ते नाव तुम्हाला सगळ्यांना सुपरिचित आहे. या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा कीर्तनकार आहे ज्यांना पाय एक आहे पण कीर्तन 3 तास असतं. पाय एकच आहे पण कीर्तन 3 तास असतं. त्यांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्राला ओळखीचा आहे. असे आमचे परम श्रद्धेय आदरणीय श्री गुरुवर्य लक्ष्मण बाबा पाटील, त्यांच्या हातची खरीदारी कीर्तनाची सेवा होती नाही. बाबांची आज्ञा म्हणून या ठिकाणी आलो. आणि मी इथं येईपर्यंत मला काही गाव माहिती नव्हतं, काही नाही, कुठे यायचं काही माहिती नव्हतं. मला ताईंचं नाव सुद्धा अजून माहिती नाही. मी आता फेटा बांधून कीर्तनाला उभं राहिलो आणि मला कळेना नेमकं आपल्याला फोन कोण करत होतं. म्हणून मी मोबाईल काढला, चालू कीर्तनात मिस कॉल देऊन बघितला, माझ्या लक्षात आल्या ताई मला फोन करत होत्या. त्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला, पाटील बाबांमुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. या कीर्तनामध्ये सगळ्यात मोठे जर कोण असतात तर कीर्तनकार, गायक, वादक, काळकरी नाही, माऊली ज्ञानोबारांनी तुम्हाला श्रेष्ठ दिलंय. वक्ता तो वक्ता नव्हे श्रुती विन, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तू मी दुबळा आरती तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकार आला की तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करून कीर्तन सेवेला पूर्ण रंग देतो. माईक सिस्टीमवाले दादा, त्यांचे आभार मानतो. आणि झालेली सेवा आदरणीय श्री जालिंदर बाप्पू यांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माझे सर्व गुरुवर्य यांच्या चरणी सेवा समर्पित करून मला गेवरायला कीर्तनाला जायचं असल्या कारणाने मी सांगितलं होतं फोनवरती बरोबर 12 वाजता कीर्तन संपेल. झालेली सेवा तुम्हाला सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. विठोबरकमाई भजन होईल, माऊली ज्ञानोबारायांचं भजन होईल, फुले उधळले जातील. कीर्तन पूर्ण संपल्याशिवाय कोणीही वारकरी संप्रदायाची शिस्त मोडायची नाही बरं का.
आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी जगला सांगावी विनंती माझी वारा वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी अंतकाळी विठो आम्हासी पावला सहित झाला गुप्त तुका वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी पंढऱ्यात भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज वसंत की जय. पुनश्च एकदा आलेले सर्व काही अपश्रेष्ठ पावडे मंडळी आहे सर्वांच्या मनापासून आभार मानतो. तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला आदरणीय पाटील बाबांचे आभार मानतो. पवार परिवाराचे विशेष करून आभार मानतो. आपल्या वडिलांपाशी कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून हा एवढा मोठा सोहळा त्यांनी या ठिकाणी केला. त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला दीर्घ आयुष्य सुख समृद्धी प्राप्त व्हावी अशी माऊली जनाबाई चरणी जगदुर्ग तुकोबाराय चरणी प्रार्थना करतो आणि सेवा या ठिकाणी पूर्ण रंग देतो. विठ्ठल जय जय.